आपलं पुन्हा एकदा स्वागत। सध्या अफवेमुळे काय होतं याची प्रचिती सध्या राज्यासह देशात आपल्याला पाहायला मिळते। 28 फेब्रुवारीला इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाला सुरुवात झाली आणि जगाप्रमाणे या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होईल याबद्दल चर्चा व्हायला लागली। या युद्धाचं केंद्र बनलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणनं बंद केल्यामुळे कच्चं तेल, एलपीजी गॅस यावर परिणाम होईल असं समजल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गॅस एजन्सीच्या ऑफिस बाहेर सूर्य उगवण्या अगोदरच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। आपण काही दिवसांपूर्वीच त्या पाहिलेल्या आहेत। केंद्र सरकार, राज्य सरकारांकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांमध्ये पॅनिक व्हायचं तर झालाच। ही परिस्थिती थोडी निवळते न निवळते असं वाटत असतानाच 2-3 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवरती आलेल्या पेट्रोल डिझेलच्या अफवेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळाल्या। पण यावेळी या रांगा पेट्रोल पंपाच्या बाहेर दिसतायत। या सर्व बाबींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोतच। त्याचबरोबर युद्धाच्या आजच्या परिस्थितीबद्दल पण माहिती घेणार आहोत। पण सध्या देशात आणि राज्यात रांगा दिसतायत याच अनुषंगाने आम्ही दुसरा प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला। पेट्रोल पंपावरच्या रांगा कुठल्या कारणाने आहेत असं तुम्हाला वाटतं? हा खरा तुटवडा आहे का अफवांवरती विश्वास ठेवून लोक या रांगा लावतायत? तुमचं मत आम्हाला जरूर सांगा। अफवेला पंख मिळाले की काय होतं हे पाहण्यासाठी आपण आधी हा व्हिडिओ बघूया। त्यामुळे सध्या परिस्थिती काय आहे हे व्हिडिओतनं तुम्हाला कळलं असेलच आणि मला असं वाटतंय की काही ठराविक शहरांमध्ये जे लोक आहेत त्यांनी हे प्रत्यक्षात पण पाहिलं असेल। 2 ते 3 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवरती एक चुकीची माहिती वाऱ्यासारखी पसरली। पेट्रोल डिझेलचा साठा संपणार असून लवकरच इंधन टंचाई निर्माण होणार आहे अशी ही माहिती होती। आणि मग काय, सामान्य नागरिकांनी पुन्हा एकदा पॅनिक बाईंग करायला सुरुवात केली। रात्र पाहिला नाही, दिवस पाहिला नाही, घरात असलेलं वाहन, दुचाकी असो किंवा चारचाकी घेऊन थेट जवळचा पेट्रोल पंप गाठला। आणि आजच नाही तर गेल्या 2 दिवसांपासून हे चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, यवतमाळ यासह राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवरती भल्या मोठ्या रांगा आहेत। इतकंच नाही तर काही पेट्रोल पंपांवरती नागरिकांनी 100 लिटर पेट्रोल मागितलं, कुणी कॅनमध्ये पेट्रोल भरून मागितलं, असे सुद्धा चित्रविचित्र प्रकार घडतायत। रत्नागिरी, जालना, सांगली या जिल्ह्यांमध्ये दुचाकीला 200 रुपयाचं आणि चारचाकीला 400 ते 500 रुपयांपर्यंतच डिझेल किंवा पेट्रोल मिळेल असा नियम काही पंप मालकांनी सध्या यामुळे केलेला आहे। या संदर्भात नागरिकांशी, पेट्रोल पंप मालकांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यावरती ते काय म्हणाले तुम्ही ऐका। कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल टंचाई नव्हती, तर काही अफवामुळे हे प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दी होत होती आणि जी 100 रुपये टाकतात ती लोक 500 रुपये टाकत होती। तर ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमांनुसार शिने जे प्रसार केलं सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना समजलं की न्यूज मार्फत की ह्यामध्ये न्यूजवाल्यांचा खूप मोठा वाटा आहे। ह्यांच्यामुळे सगळ्यांना कळालं की हे काही तसं नसून की आवश्यकतेप्रमाणे रोजच्या रोज आपल्याला पेट्रोल मिळतं। पॅनिक सिच्युएशनचं कारण आहे हे व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस। पब्लिकनी सोशल मीडियाच्या मेसेजेसवर लक्ष देऊ नये। सगळीकडे मुबलक साठा आहे, सगळे पेट्रोल पंप चालू राहणार आहे आणि सगळीकडे माल राहणार आहे। तर पॅनिक बाईंग करू नका। ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तो आज 1000 रुपयाचं पेट्रोल घेतोय, त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंप ड्राय होत आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक साठा आहे पेट्रोलचा आणि डिझेलचा, परंतु विनाकारण गर्दी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर अफवा पसरत आहेत। तर मला सर्वांना आव्हान आहे की आपण अशी कुठलीही गर्दी करू नये। पेट्रोल पंप चालकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारे खुली विक्री इंधनाची करू नये, फक्त गाडीच्या टाकीतच ते देण्यात यावं, अन्यथा एक दंडनीय अपराध असेल। तर हेच माझं सर्वांना आव्हान आहे। एकंदरीत हे सगळं पॅनिक बाईंग चाललंय असं आपण नक्की म्हणू शकतो।
दरम्यान नागपुरामध्ये रामनवमी निमित्त पोदारेश्वर मंदिराच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल टंचाई आणि पॅनिक बाईंग संदर्भामध्ये विचार मांडलेले आहेत, ते आपण ऐकूयात. आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये DAPची खपत 70% वाढलेली आहे. नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे. त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे. कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, हा इशारा आम्ही देतोय. आता ही अशी स्थिती फक्त राज्यातच आहे असं नाहीये, तर उत्तर भारतात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये सुद्धा असं चित्र पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज आणि आसाममध्ये सुद्धा पेट्रोल पंपाबाहेर अशाच मोठमोठ्या रांगा आणि नागरिकांचं पॅनिक पाहायला मिळालं. एकीकडे अशा रांगा दिसत असताना आज पुन्हा एकदा पेट्रोलियम मंत्रालयानं प्रेस नोट काढून भारतातील पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्याची माहिती दिली आहे. पण त्याचसोबत ठळक शब्दात हेही नमूद करायला ते विसरले नाहीयेत की काही राष्ट्रांनी राष्ट्रीय ऊर्जा आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. भारतात मात्र कुठेही ऊर्जा आपत्कालीन परिस्थिती नाहीये. काय म्हटलंय मंत्रालयानं, पाहूयात आपल्या मीडिया सेंटरला. भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे असं केंद्र सरकार म्हणतंय. देशातील पेट्रोलियम आणि LPG पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात आहे. सर्व पेट्रोल पंपांवरती पुरेसा साठा आहे. अफवांना बळी पडू नका. देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPGची कमतरता नाही. वितरणावरही निर्बंध नाही. जगभरातील 41हून अधिक पुरवठादार देशांकडून कच्च्या तेलाची पूर्तता केली जाते. भारतातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने 100 पेक्षा जास्त क्षमतेने सध्या कार्यरत आहेत. तेल कंपन्यांकडून पुढच्या 60 दिवसांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा आधीच सुरक्षित करण्यात आलाय. पुढच्या 2 महिन्यांसाठी कच्च्या तेलाची खरेदीही सुनिश्चित आहे. LPGची सुद्धा कोणतीही कमतरता नाहीये असं आता मंत्रालयाचं म्हणणं आहे. देशांतर्गत रिफायनरी उत्पादनामध्ये 40% वाढ झालेली आहे, हे सुद्धा केंद्र सरकारने नमूद केलंय. काळा बाजार रोखण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या वाटपामध्ये 50% वाढ करण्यात आलेली आहे.